नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांनी मालिका सुरूच। दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात धक्के। शिरवळमध्ये भीषण अपघात, 4 युवकांचा मृत्यू। मृत तरुण कामशेत मावळ परिसरातले। कारचं नियंत्रण सुटल्याची माहिती। बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता बनवलं। मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर पुन्हा बावनकुळे। मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक। मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा होणार। नाशिकमधल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची वेळ। नाशिकमध्ये 4 महिन्यातच काँक्रीटचा रस्ता पुन्हा फोडला। नगरसेविका हेमलता पाटील यांची तक्रार। स्मार्ट सिटीच्या नावाखाली खोदकाम। पुणे महापालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर। निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं उघड। जड वस्तूंमुळेही रस्त्यात खड्डे। नागपुरात सीताबर्डी परिसरात 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून हुल्लडबाजी। विरोध करणाऱ्यांविरोधात अरेरावी। आरएसएसची विशाखापट्टणममध्ये 2 दिवसीय बैठक। जेनझींसोबत कनेक्ट वाढवण्यावर मंथन होणार। 22 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार। शिक्षक भरतीच्या प्राधान्य क्रमांकासाठी मुदतवाढ। वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार हैराण। अमरावतीत निलंबित तलाठ्याकडूनच स्वतःच्या घरावर गोळीबार। न्यायालयात बाजू मजबूत करण्यासाठी बनाव। गोळीबारासाठी 1.5 लाखांची सुपारी। अहिल्यानगर मनपा कर्मचाऱ्यावर अखेर अंत्यसंस्कार। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। समाजकंटकांकडून धीरज परदेशींची हत्या। त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण मासात व्हीआयपी दर्शन सेवा बंद। 13 सप्टेंबरपर्यंत निर्णय लागू। गर्दी टाळण्याकरता निर्णय। पुण्यात आज भाजपची तिरंगा रॅली। 2 वाजल्यापासून फर्ग्युसन रस्ता बंद राहणार। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। अजिंठा लेणीत छताला गळती। पावसाचं झिरपणारं पाणी थेट लेण्यांच्या दालनात। ठिकठिकाणी बादल्या ठेवण्याची वेळ। शिवसेनेच्या आमदारांसह मंत्र्यांची आज बैठक। प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार। मंत्री भेटत नसल्याच्या आमदारांच्या तक्रारी। संख्याबळ वाढल्यास शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश कुणी दिले? काँग्रेस नेते राहुल गांधींचा सवाल। रांचीत विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा राहुल गांधींकडून निषेध। सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहांची हजेरी। पंतप्रधानांचं जयंतराव पाटील, राजेश टोपेंकडून स्वागत। गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनाची आज बैठक। मुंबईतील गणेशोत्सव नियोजनासंदर्भात चर्चा होणार। मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा आढावा घेणार। नागपूर शहरातील विविध संस्थांकडून सैनिकांसाठी 3 लाख राख्या। लेफ्टनंट कर्नल सुजित बैस यांच्याकडे राख्या सुपूर्द। उत्तराखंडच्या चमोलीत ढगफुटी। पुरात बीआरओचा पूल वाहून गेला। काही वाहनही वाहून गेली।